हेलो फ्रेंड्स, एक बार फिर से आपका स्वागत है बोल बॉस बोल। आज बोल बॉस बोल आपके लिए लेके आया है एक ऐसा पॉडकास्ट जहां पे आपको पता चलेगा हमारे इंडिया में टैलेंटेड लोगों की कमी नहीं है। टैलेंट भर भर के पड़ा है। हेलो फ्रेंड्स, बोल बॉस बोल में प्रेरणा धोंडे, उनका भी हार्दिक स्वागत है। प्रेरणा जी के बारे में क्या बताओ, दोनों पैर ना होते हुए भी इतनी बुलंदी पार कर ली है कि हम जहाँ पे चल नहीं सकते, सोच नहीं सकते, वहाँ प्रेरणा जी जा चुकी है। उन्होंने भी बहुत अच्छी तरह से अपने स्पोर्ट्स एक्टिविटी में वॉलीबॉल, हैंडबॉल, बास्केटबॉल सब खेलती है और ट्रैकिंग करती है। वाड़ा एनर्जी, इन सब की एनर्जी देखने के बाद लगता है कि भगवान ने हमें सब कुछ दिया है, लेकिन फिर भी हम लोग लाचार हैं और इनके पास नहीं है, लेकिन फिर भी ये एकदम सक्षम है और अपनी ऊंचाइयों को चूम रहे हैं। तो थैंक्स टू एक्रेड फॉर गिविंग दिस अपॉर्चुनिटी। और बहुत अच्छी तरह से ये लोगों को हम देखेंगे और इनकी मोटिवेशनल्स हमें कहाँ से कहाँ ले जाएगी। आज के न्यू जनरेशन को ये होना बहुत ज़रूरी है। थँक यू सो मच। मैं दीपल ठाकोर। हॅलो, माझं नाव प्रेरणा ढोणे आहे. मी इंडियन व्हीलचेअर बास्केटबॉल प्लेअर आहे. तसंच मी पॅरा पॉवर लिफ्टर पण करते. आज आम्ही ॲक्रेडच्या इनॉग्रेशनसाठी आलो आहोत दहिसरमध्ये. राजेश पाटलांचं काम बघितलं की त्या ॲक्सेसिबिलिटीसाठी काय काय त्यांनी रॅम्प बनवलेत वेगवेगळ्या टाईपचे. तर हे खरंच प्रशंसनीय आहे. आपण सगळेजण बघत आलो आहे आणि असं ऐकत आलो आहे की इंडिया इज नॉट अ डिसेबल फ्रेंडली कंट्री आणि हे बघत आलोच आहे. चला, शहरांमध्ये तरी आपल्याला काही ठिकाणी ॲक्सेसिबिलिटी दिसते, पण गावखेड्याकडे अजूनही हा इश्यू आहेच. त्यामुळे आम्ही सगळेजण तिथे जाणं पण टाळतो. आता मी तरी चालू शकते माझ्या प्रोस्थेटिकने, पण जे व्हीलचेअर युजर आहेत त्यांना मोस्ट ऑफ ॲक्सेसिबिलिटीचे खूपच इश्यू फेस करावे लागतात. मग वॉशरूम असू दे, पब्लिक प्लेसेस पण असू दे, मॉल असू दे, थिएटर्स असू दे, कुठेही हे सगळे इश्यू त्यांना फेस करावेच लागतात. तर ॲक्रेडसारखी कंपनी असे काही प्रॉडक्ट्स बनवलेत त्यांनी, रॅम्प बनवले, ते पण वेगवेगळ्या टाईपचे रॅम्प बनवलेले आहेत. तर त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये जे काम केलं आणि त्यामुळे ॲक्सेसिबिलिटीचा इश्यू भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे. तर असं राजेश पाटील सरांसारखं जर अजूनही कंपन्यांनी ह्यावर विचार केला, ह्या क्षेत्रात जर काही काम करण्याचं जर ठरवलं, तर सगळ्यांनी मिळून जर ह्या विषयावर जर काम केलं तर खरंच चांगलं होईल. आणि जो ॲक्सेसिबिलिटीचा इश्यू आहे मुंबईमध्ये किंवा इतर शहरांमध्येही म्हणा, तो खूपच प्रमाणात कमी होईल. आणि थँक्स टू राजेश पाटील सर की त्यांनी ह्या क्षेत्रात आमच्यासाठी हे असं काम केलं आहे आणि त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या टीमच्या सपोर्टने आज ॲक्सेसिबिलिटीचा इश्यू भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे.